हाय बोलावलंस? हा बोल आता. काल म्हणलंस बोलतय पण बोललंसच नाही. ये बैसा. बरा बोल तरी आता. काल दुखावलंस ना, तुझ्या बाजून बोललंय नाही म्हणाल राग इलो असा. तसं नाही गे. अगो आव ससय मी तुझी, तुका जास्त ओळखतय. रागावलंस ना, पण तुझ्या बाजून बोललंय नाही ते का कारण पण तसाच होता. पण बाकाच गप्प केलास ना. या कसा मायरक रवता अशा गावातल्या बायकांची कुजबुज ऐकलंय मी, पण तरी पण रवतो इकडे. मग माहित आहे ती पावडी रागाच्या भरात बोलली, पण तोल गेलाच ना. अशा वेळेस सत्य बाहेर येता. लोकांच्या मनात काय खरं चालू आहे ना ता कळता. मी खमकी असून पण माझी ही अवस्था. उद्या मग काय झाला तर माझ्या श्रीनूची या घरात काय जागा. लाली, जन्म दिलाय मी तुका. तुझा मन माझ्यापेक्षा या घरात जास्त कोण ओळखतलो. म्हणूनच तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरा देऊ तुका हय बोलवलंय मी. म्हणजे लाली, श्रीनूचा या घरातला स्थान आढळ असा, ध्रुव ताऱ्यासारखा. तो तुझ्या मनात गे. बाकीच्यांचं काय? उद्या घराबाहेर काढलं नाही तर काय करायचा. अगो घरच्या जावयात कोण कशात बाहेर काढतलो. मी यांच्याबद्दल नाही श्रीनू बद्दल बोलताय. अगो मी पण श्रीनूचाच बोलतोय. हाय श्रीनू खोतांचो जावई. होय, श्रीनूच या घरचो जावई होतलो, खोतांची गादी सांभाळतलो. माझ्या रघुनाथाच्या पावलावर पाऊल ठेवणारोच या सगळा सांभाळतलो. अगो निशी आणि श्रीनू एकत्र खेळले हत, मोठे झाले हत. चांगला जमतला त्यांचा. खरंच आहे आपली निशी माझी सून. पण त्यांच्या मनात काय हा ह्या कसं कळतला. लाली, तू मनात कसली शंका ठेवू नको. ता सगळा मी घडवून आणतलय. श्रीनू आणि निशीची जोडी लक्ष्मी नारायणासारखी दिसतली. दोघाही एकमेकांक आयुष्यभर साथ देतले. बघ, निशी आणि श्रीनूचाच लगीन होतला आणि मगे तुझ्या श्रीनूक या घरातलं कोणच तोंडवर करून विचारूचो नाही. हाय आपली पोरं पण आपल्या शब्दाबाहेर नाही जाणार.
I'm sorry. I'm really sorry. Sorry. आता सॉरी बोलून काय होणार आहे? तर मला बॅडमिंटनच्या सिलेक्शनसाठी जायला उशीर झालाय आणि आता तुझ्यामुळे हात पण दुखतोय माझा. हात सोड माझा. मी ओरडे ना, तू माझा हात सोड ना. हे बघ, तुला माहित नाही मी कोणाची मुलगी, मी खोतांची मुलगी आहे. माझा हात सोड माझा हात. ओरडण्यापेक्षा तोच हात मूव्ह कर. बरं वाटतंय आता? थोडं बरं वाटतंय. हे होईना बात. काय नाही. थँक्यू. काय? थँक्यू. हे होईना बात. सो तू इथे बॅडमिंटन साठी आलीस? बॅडमिंटनच्या सिलेक्शन साठी आले मी. ओ, होईल ना सिलेक्शन? काय? नाही, बॅडमिंटन प्लेयर साठी ना फोकस खूप इम्पॉर्टंट असतं. हे आता इथे एवढे शटल्स खाली पडले होते, ठीक आहे, पण कोर्टात खाली पडलेलं एक शटल सुद्धा ना खूप महागात पडतं. एवढं कळतं मला. काय आहे की बॅडमिंटन विषयी थोडीशी माहिती असली, जरा काही बोलता आलं ना, म्हणजे खेळता येईल असं नाही. म्हणजे खूप चांगलं बॅडमिंटन खेळतेस तू. तालुक्यात आत्ताच झालेल्या स्पर्धेत पहिला नंबर आलाय माझा. निशी, बाय या गे. काय गो, काय झाला? काय नाही, याचा धक्का लागला नाही, पडलं ना सगळं खाली आणि माझा हात पण दुखतोय याच्यामुळे. काय रे, बघून चालता येत नाही? सिलेक्शन आणा त्याचा, हातपाय मोडलो असतो तर. छाया, मी बोलताय ना, टॉपची प्लेयर असा, कळला ना? टॉपची प्लेयर. मग स्वतःची ओळख खोतांची मुलगी अशी का करून देते? तू लक्ष नको देऊ गो. आता खोतांची मुलगी म्हटल्यावर खोतांचीच मुलगी सांगणार ना, की देवळात पायरीवरती गावला म्हणा सांगणार गाच आपला. अगो तू चल. अगं काय काय हे सगळं सांडून ठेवलंयस? इतक्यावर कोण ठेवतो डबा? हो, थांब थांब थांब, मी करतो. तुला काय हवंय सांग. कॉफी हवी आहे, सारखं डोकं दुखतंय माझं. डोकं दुखतंय? बरं ठीक आहे, त्याच्यावर 3 गोष्टी मी तुला सांगतो. मला सध्या तरी फक्त कॉफी हवी. हो, पण त्या 3ही गोष्टी जर तुझ्या डोकेदुखीच्या संदर्भात असतील तर. काय सांगायचंय? पहिली गोष्ट, कॉफीसाठी मसूर डाळ चालत नाही. व्हॉट? मसूर डाळ ह्या डब्यात इथे वरती असते. हो, आणि कॉफीचा डबा हा बघ, हा इथे असतो खाली. कॉफी. ओ, थँक्स. अरे, दुसरी गोष्ट तर म्हणजे तू कॉफीपेक्षा ना गवती चहा घे, म्हणजे तुला चटकन बरं वाटेल. आणि तिसरी गोष्ट? तिसरी गोष्ट म्हणजे तुझं डोकं दुखतं याचा अर्थ तुला डोकं आहे. नाही, सॉरी, गंमत केली मी. पण मी गवती चहाबद्दल अजिबात गंमत करत नाहीये. खरंच घे, तुला बरं वाटेल. पटकन सांगतोय डोकं. थांब, मी तुला गवती चहा बनवून देतो. ये या साईडला ये, या साईडला ये. अगं गवती चहा औषधी असते. तुझं डोकं कधी शांत होईल ना तुला कळणार सुद्धा नाही. हा,
बरं मिस्टर श्रीनिवास, बरं नाही वाटलं तर? तू एकदा चहा घेऊन तर बघ, नंतर सांग मला. हा, आणि प्लीज आता मध्ये लुडबुड करू नको, मला अजिबात आवडत नाही. ओके ओके फाईन, व्हॉट एव्हर. अगं अगं इथे बसू नको, इथे नाही चालत. तू काय प्रॉब्लेम आहे, बसलेच तर आहे. ठीक आहे बस. अशी खेळणार आहे काही? रांगोळी काढायला आले असं वाटतंय. असं एक का का नाही तर काय. अगं पण ही तर तालुक्याच्या स्पर्धेत पहिली आलेली. मी पाहिला हिचा खेळ, 1 नंबर खेळते. खूप तो बघ वरून धवन. आणि कशाला आला इकडे? कोण तरी लो तुझा खेळ बघू किलो असेल. चांगला खेळ आहे एकदम. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आज बॅडमिंटनचं सिलेक्शन आहे. जे सिलेक्ट होतील त्यांना ट्रेन केलं जाईल आणि तेच प्लेयर पुढे खेळतील.